वारस प्रमाणपत्र काढून देण्याच्या बहाण्याने नातेवाईकांची फसवणूक करत बनावट सह्या, अंगठे आणि खोट्या शासकीय शिक्क्यांचा वापर करून कोट्यवधी रुपयांची शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न बदनापूर तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात चुलत भावासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे ढोकसाळ शिवारातील गट क्रमांक 35 मधील वडिलोपार्जित शेती हडपण्यासाठी संशयित आरोपी फिरोज चांद शेख याने तक्रारदार इस्माईल शेख, त्यांची आई रुक्साना आणि आजी जमरूद बी यांच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रे गोळा केली. या कागदपत्रांचा गैरवापर करून फिरोजने छत्रपती संभाजीनगर येथील नदीम इब्राहिम शेख आणि सय्यद मुक्तर सय्यद शब्बीर यांच्याशी संगनमत केले. आरोपींनी खोट्या सह्या व अंगठे घेऊन एक बनावट इसार पावती आणि बदनापूर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नावाने बनावट कुलमुक्त्यारपत्र GPA तयार केले. संशय आल्याने तक्रारदार इस्माईल शेख यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून पडताळणी केली असता हा सर्व प्रकार खोटा आणि बनावट असल्याचे समोर आले. या फसवणुकीप्रकरणी फिरोज चांद शेख, नदीम इब्राहिम शेख आणि सय्यद मुक्तर सय्यद शब्बीर यांच्याविरुद्ध बदनापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. गुलाब नबी शेख राणा ढोसकाळ तालुका बदनापूर जिल्हा जालना येथून माझी ढोसकाळ येथे गट नंबर 35 मध्ये 25 एकर जमीन आहे व त्या जमिनीचे एक खोटी इसार पावती व बनावट GPA मुक्त्यारपत्र तयार करून ती जमीन विकण्याचं षडयंत्र करीत होते. त्याच्यात माझा चुलत भाऊ फिरोज शेख चांद व काही आणखी लोक, गावातील आणखी लोक आहेत. त्याच्यात हे सगळं खोटी इसार पावती व बनावट GPA तयार करून व त्याच्यावर आमचे खोटे सही व शिक्के मारून मला फसवण्याचं षडयंत्र करीत होते व जमीन विकण्याचा षडयंत्र करीत होते व त्या विरोधात आम्ही बदनापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. आणि पोलिसांकडून आमची मागणी आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोर कारवाई करण्यात येईल. प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना.